राहू 23 नोव्हेंबर पासून 2025 ते पुढचे 7-8 महिने शततारका नक्षत्रात राहणार आहे, जो कुंभ राशीचा आहे. आणि हा शततारका नक्षत्र हा स्वतः राहूच्याच अंमलाखाली येतो. राहूच त्याचा स्वामी आहे आणि त्याच्यातूनच राहूचं गोचर होतंय करंट प्लॅनेट प्रमाणे. त्यामुळे तो स्वतःच्या घरी गेल्यासारखं आहे. शततारका नक्षत्र राहूसाठी अतिशय चांगलं आहे, उत्तम आहे. तो चांगली फळं देतो, वाईट फळं देत नाही. आणि कुंभ राशीचा दुसरा स्वामी हा शनीनंतर राहूच समजला जातो. त्यामुळे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, वैयक्तिक सुद्धा आणि एक देशाच्या पातळीवर किंवा जगाच्या पातळीवर. आता राहू हा शततारका नक्षत्रात कधी येतो? दर 18 वर्षांनी. मागच्या 18 वर्ष आधी तो 2007 मध्ये आला होता. त्याच्या आधी 1900 साधारण 89-90च्या दरम्यान. तर 2007 साली जेव्हा राहू शततारकामध्ये आला होता तेव्हा काय घडलं होतं? एक टेक्नॉलॉजिकल म्हणून कम्युनिकेशन मध्ये एक क्रांती घडली होती. ती म्हणजे आयफोन नावाची गोष्ट ऍपल कंपनीने इंट्रोड्यूस केली होती. आयफोन. त्यामुळे टच स्क्रीन जे आता फार कॉमन गोष्ट झाली, पण टच स्क्रीनमुळे येणारे ऍप्लिकेशन, ऍप्स, त्याच्यामुळे येणारं इंटरनेट हे सगळं 2007 नंतर सुरू झालं. मग बाकीच्या कंपनी आल्या आणि एक वेगळी क्रांती घडली मोबाईल जगतात. त्याच्या आधी 1900 साधारण 90च्या दरम्यान भारतात बँकिंग सेक्टरमध्ये कॉम्प्युटर इंट्रोड्यूस झाले. सगळीकडे कॉम्प्युटर आले. त्याच्या आधी सगळं बँकिंग हाताने केलं जायचं. पासबुक भरणे जे आपण आता इमेजिन करू शकत नाही. असं होतं पूर्वी. सगळं एफडीची अगदी रिसिट सुद्धा हाताने केली जायची वगैरे सगळं हाताने. बुक्स ऑफ अकाउंट्स असायचे त्यांचे. ते कॉम्प्युटर आला आणि त्याच्यात एक बँकिंग सेक्टरमध्ये वेगळी क्रांती झाली. ही गोष्ट आली. त्यामुळे बेसिक कम्युनिकेशनचा जो विषय आहे तो राहूच्या अंडर येतो. त्यामुळे आत्ता काय आहे 2025 मध्ये आलेला आहे राहू शततारकामध्ये. तर आता जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे हळूहळू डेव्हलप होतंय त्याच्यात मध्ये एक वेगळी क्रांती येणार आहे पुढच्या 1-2-3 वर्षातच. तो हा पिरियड असेल जिथे ही न्यू म्हणजे रूट्स रोवले जातील. मग ते टेलिकम्युनिकेशन असेल किंवा मोठमोठ्या कंपनी त्यांचे सॉफ्टवेअर डिझायनिंग असेल, तिथे माणसं लागणार नाहीत, सगळे रोबोट काम करतील. अशा काही गोष्टी ज्या आपण इमॅजिन करू शकत नाही अशा येतील. की आता आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स बघतोय त्याच्यामध्ये क्रांती येईल. एवढंच नाही तर उद्या एखादी देशातलं आर्मी असेल ते फायटर प्लेन्स इलेक्ट्रिसिटीवर चालवतील असं काहीतरी येईल. किंवा आपण जे कमर्शियल फ्लाइट्स आहेत ते इलेक्ट्रिसिटीवर चालतील, ईव्हीवर चालतील असं काहीतरी जे आपण इमॅजिन करू शकत नाही असं इनोव्हेशन हे राहू दाखवतो, जे चांगलं असतं जगासाठी. जगाला काहीतरी तो शततारका नक्षत्र 100 ताऱ्यांचा नक्षत्र आहे आणि तो मानवतेच्या हितासाठी आहे. समज इथे तो राहू आला तर जगाचं काहीतरी क्रांती होऊन कल्याण होईल असं तो त्या दिशेने शक्यतो जातो. दुसरी बाजू राहू हे पण दाखवतो. राहू हा इस्लाम धर्म पण दाखवतो. इस्लाम धर्मात बऱ्याच घडामोडी होतील, काहीतरी कॉन्फ्लिक्ट होतील किंवा त्यांचं काहीतरी गूढ गोष्टी बाहेर पडतील, गूढता पण दाखवतो. राहू हा ऍस्ट्रॉनॉमी विषयी पण भरपूर गोष्टी सांगतो. त्याच्यात सुद्धा काहीतरी क्रांती येऊ शकते. नवीन संशोधन एखाद्या ग्रहावरचं किंवा एखादी टेलिस्कोप शोधून काढली वगैरे कुठल्या तरी देशाने. तसंच दुसरं फायनान्स रिलेटेड जे करन्सी आहे त्याच्यामध्ये सुद्धा राहू येतो. बँकिंग फायनान्स जे आता हळूहळू डिजिटल इकॉनॉमी झालीये तशी इकॉनॉमी ही पुढे अजून डिजिटलाइज होईल. जे आता बिटकॉइन वगैरे ही या गोष्टी खूप येतील. त्या रोजच्या रुटीन मध्ये येतील. दुसरं भारताने आता एक BXI हे बऱ्याच लोकांना माहित नाही. बार्टर एक्सचेंज ऑफ इंडिया ही एक अशी पॉलिसी सुरू केलेली आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात जी बार्टर सिस्टीम होती ती तेव्हा करन्सी नव्हती. करन्सी ही मागचे 500-600 वर्ष आहे या अख्ख्या जगात करन्सी नावाची गोष्ट आली की रुपये. पूर्वी रुपये नव्हते, बार्टर सिस्टीमच होती. ही बार्टर सिस्टीम कुठेतरी आता हळूहळू रुजायला लागणार आहे. भारतात सुद्धा रुजायला लागणार आहे. पूर्वी भारतात मेन बार्टर सिस्टीमच होती की वस्तू द्यायच्या आणि वस्तू घ्यायच्या. देर इज नो कॅश ट्रान्झॅक्शन. मी गहू दिले तर त्या बदल्यात मला तांदूळ मिळेल. मी समज फर्निचर दिलं तर त्या बदल्यात मला सेकंड हँड गाडी मिळेल. हे असं तिथे नो ट्रान्झॅक्शन, कॅश ट्रान्झॅक्शन, नो बँकिंग ट्रान्झॅक्शन.
त्याचं काहीतरी रजिस्ट्रेशन करायचं असतं आणि हे बिझनेसेस साठी आली नवीन सरकारने हे इंट्रोड्यूस केले. तर ही काहीतरी जी नवीन गोष्ट आहे जी आपण इमॅजिन करू शकत नाही आत्ताच्या काळात, की बार्टर सिस्टीम कशी येईल, ती सुद्धा येण्याची शक्यता आहे. पूर्ण वेगळंच काहीतरी. नवीन टेक्नॉलॉजी, नवीन विचारधारा, हे नवीन असं काहीतरी जे असतं, ते राहू आणतो, जे आपण इमॅजिन करत नाही. बाकी निगेटिव्ह साइड राहूचे आहेत. कुठेतरी टेररिस्ट ऍक्टिव्हिटी, पॉलिटिकल अनरेस्ट, न्यूक्लिअर बॉम्ब कुठली तरी कंट्री करेल, ते सायंटिस्ट करतील किंवा हे असं कॉन्स्पिरसी म्हणा, दोन देशातलं युद्ध, हे तर कॉमन गोष्ट आहे राहूची. ही आहेच आहे. पण ह्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत टेक्नॉलॉजिकल, पूर्ण ऍडव्हान्समेंट, या राहू शततारखे नक्षत्रात गेला तो दाखवतो, हे बघायला मिळेल अख्ख्या जगाला. धन्यवाद.